नमस्कार. आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत, ज्याचा परिणाम माझ्या खिशावरती होतोय. पेट्रोलच्या किमतीवरती होतोय, घर खर्चावर होतोय, मुलांच्या शिक्षणावर होतोय आणि भविष्यात आपल्या बचतीवरही होणार आहे. कारण आज $1 खरेदी करायचा असेल, तर जवळपास ₹96 मोजावे लागतात. आणि अनेक अर्थतज्ञ असं म्हणत आहेत, की लवकरच डॉलर ₹100चाही टप्पा पार करू शकतो. आता काही लोक म्हणतील, "अरे त्यात काय एवढं? डॉलर वाढतोय तर वाढू दे ना." पण डॉलर वाढतो म्हणजे फक्त एक परदेशी वस्तू महाग होतात असं नाही. त्याचा परिणाम आपल्या रोजच्या आयुष्यावर होतो. भारत मोठ्या प्रमाणात आहे ना तेल आयात करतो, सोने आयात करतो, अनेक उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल आयात करतो. आणि या सगळ्या गोष्टींसाठी पैसे रुपयात नाही तर डॉलरमध्ये द्यावे लागतात. म्हणून जेव्हा डॉलर महाग होतो तेव्हा आपला खर्च वाढतो. म्हणजेच रुपया कमकुवत होतोय याचा अर्थ फक्त एक आकडा बदलतोय असं नाहीये ना, तर आपल्या पैशाची ताकद कमी होत चालली आहे. आणि याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी देशवासियांना काही सूचना केल्या. इंधनाची बचत करा, सोने खरेदी कमी करा, परदेशात फिरायला जाणं टाळा आणि खतांचा वापर कमी करा. आता प्रश्न असा आहे की देश वाचवण्यासाठी जबाबदारी फक्त सामान्य माणसांची आहे का? देश प्रगती करतो तेव्हा श्रेय सरकार घेते, पण समस्या निर्माण झाल्या की जबाबदारी ही सरकारनेच घ्यायला नको का? आणि हा प्रश्न विचारणं चुकीचं नाही. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही पक्षाची बाजू घेणार नाही, कोणावर आंधळेपणाने टीका करणार नाही, तर सध्या साध्या भाषेत समजून घेणार आहोत की रुपया इतका का घसरतोय, यामागे नेमकं अर्थशास्त्र काय आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण यावर उपाय करू शकतो का? कारण फक्त समस्या सांगून उपयोग नाही आहे ना, उपायांवरती चर्चा पण झाली पाहिजे. आणि आज आपण त्याच गोष्टीबद्दल बोलणार आहोत. मोदींच्या 4 सूचना आणि निर्माण झालेला वाद. काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य खूप चर्चेत आलं होतं. देशवासियांनी इंधन वाचवावं, 1 वर्ष सोने खरेदी करणं टाळावं, परदेशी पर्यटन कमी करावं आणि खतांचा वापर मर्यादित ठेवावा. पहिल्या नजरेला पाहिलं तर या सूचना चुकीच्या वाटत नाहीत. खरं तर अनेक बाबतीत या योग्यच आहेत. पण लोकांना प्रश्न पडला की संपूर्ण भार सामान्य माणसांवरती का? कारण देशात इंधन वाया घालवणारे फक्त नागरिकच आहेत का? मोठे मोठे तापे असतात, VIP व्यवस्था असते, अनावश्यक सरकारी खर्च असतो. मग काटकसर फक्त जनतेनेच का करायची? आणि सर्वात जास्त चर्चा झाली ती सोन्याबद्दल. कारण भारतात सोने ही फक्त एक गुंतवणूक नाहीये ना. सोने म्हणजे सुरक्षितता आहे आपल्यासाठी. सोने म्हणजे संकटात उपयोगी पडणारी एक गोष्ट आहे. सोने म्हणजे अनेक कुटुंबांची बँक आहे. विशेषतः म्हणजे मध्यमवर्गीयाची आणि ग्रामीण भागातल्यांची. अनेक घरांमध्ये शेअर्स नसतील, म्युच्युअल फंड नसतील, पण थोडंफार सोनं नक्की असतं. कारण लोकांचा त्यावरती विश्वास आहे. पण इथे एक मोठी अडचण आहे. भारत स्वतः पुरेसं सोनं तयार करत नाही ना. आपण वापरत असलेल्या सोन्यापैकी जवळपास 90% सोनं आपण बाहेरून मागवतो, आयात करतो. म्हणजे ते बाहेरून विकत घ्यावं लागतं आणि त्यासाठी डॉलरमध्ये पैसे द्यावे लागतात ना. तुम्ही ज्वेलर्सला रुपये देता, पण ज्वेलर्सला ते सोने आणण्यासाठी डॉलरच विकत घ्यावे लागतात. आणि इथूनच रुपयावरती दबाव वाढायला सुरुवात होते. म्हणून सरकार सोनं कमी खरेदी करा असं आवाहन करतं. पण इथे एक वेगळा प्रश्नही आहे. सामान्य माणसाने सोने खरेदी करणं थांबवलं तर सरकार आणि व्यवस्था कोणती पावलं उचलणार? हा प्रश्न लोक विचारत आहेत. आणि प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर हा प्रश्न विचारण्याचं तर काहीच गैर नाहीये. कारण देश वाचवण्यासाठी जबाबदारी सगळ्यांची आहे, पण नेतृत्वाची जबाबदारी सर्वात जास्त असते. रुपया नेमका का घसरतोय? आता मूळ मुद्द्याकडे येऊया, की रुपया घसरतोय तो नेमका का? आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी समजाव्या लागतील. पहिली गोष्ट व्यापार तूट, दुसरी गोष्ट परदेशी गुंतवणुकीचा ओघ कमी होणं, तिसरी गोष्ट जागतिक परिस्थिती. सोप्या भाषेत सांगतो, समजा तुमच्या घरामध्ये महिन्याला ₹50,000 येतात, पण खर्च 70,000 आहे. तर काय होईल? तूट निर्माण होईल ना. भारताच्या बाबतीतही तसंच आहे. आपण जगाला जितक्या वस्तू विकतो त्यापेक्षा जास्त वस्तू आपण बाहेरून विकत घेतो. विशेषतः म्हणजे तेल आणि सोनं. म्हणून डॉलरची गरज सतत वाढत राहते. दुसरी गोष्ट म्हणजे परदेशी गुंतवणूक. विदेशी गुंतवणूकदार भारतात पैसा आणतात, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात, व्यवसायात गुंतवणूक करतात. पण जेव्हा त्यांना अमेरिकेत जास्त फायदा दिसतो, तेव्हा ते भारतातून पैसा काढून घेऊन जातात ना. म्हणजे डॉलर भारताबाहेर जातो आणि रुपया आणखी कमकुवत होतो.
तिसरी गोष्ट म्हणजे जागतिक संकट. मध्य पूर्वेमधली ती युद्ध असो, रशिया युक्रेनमधला तो संघर्ष असो किंवा अमेरिकेतील व्याजदर वाढ, याचा परिणाम भारतावरच होतो. कारण भारत आज जागतिक अर्थव्यवस्थेचा भाग आहे ना. आपण जगापासून वेगळे राहू शकत नाही आणि त्यामुळे जगात कुठेही धक्का बसला तर त्याची कंपनी भारतापर्यंत पोहोचणारच. म्हणूनच आज रुपया घसरतोय आणि यामागे एकच कारण नाही तर अनेक कारणं एकत्र काम करत आहेत. आणि पुढच्या भागात आपण समजून घेऊ की 1991 नंतर भारताने असा कोणता आर्थिक मार्ग निवडला ज्याचा परिणाम आजही रुपयावरती होत आहे. 1991चा निर्णय आणि आजचा रुपया रुपया का घसरतोय हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला 1991 मध्ये जावं लागेल. कारण भारताच्या अर्थव्यवस्थेने त्या वर्षी एक असा निर्णय घेतला होता ज्याचा परिणाम आजही दिसतोय. 1991 मध्ये भारत गंभीर आर्थिक संकटात सापडला होता. स्थिती इतकी वाईट होती की देशाकडे फक्त काही आठवड्यांचा आयातीपुरतेच डॉलर उरले होते. विचार करा, कल्पना करा, एखाद्या घरात महिन्याच्या शेवटी फक्त 3 दिवसाचा किराणा माल राहिलाय आणि शिल्लक आहे. तशी परिस्थिती आपल्या देशाची झाली होती आणि त्यावेळी भारताने अर्थव्यवस्था खुली करण्याचा निर्णय घेतला. विदेशी कंपन्यांना भारतात येण्याची परवानगी दिली. विदेशी गुंतवणूकदारांना पैसे गुंतवण्याची संधी दिली आणि जगाला सांगितलं या भारतात गुंतवणूक करा. हा निर्णय चुकीचा नव्हता. ओके, खरं तर त्या काळात तो आवश्यक होता. कारण भारताला पैसा हवा होता, रोजगार हवा होता, उद्योग हवे होते. पण प्रत्येक निर्णयाची किंमत असते आणि या निर्णयाची किंमत आज रुपया भरतोय. कारण जेव्हा तुम्ही विदेशी गुंतवणूकदारांना सांगता तुम्ही कधीही भारतात पैसे आणू शकता, तेव्हा तुम्हाला हेही मान्य करावं लागतं की ते कधीही पैसे काढून घेऊन जाऊ शकतात. आणि आज तेच होतंय. जगात कुठेही संकट आलं, अमेरिकेने व्याजदर वाढवले किंवा इतर बाजारपेठा आकर्षक वाटू लागल्या की पैसा भारतातून बाहेर जाऊ लागतो. आणि जेव्हा पैसा बाहेर जातो तेव्हा डॉलरची मागणी वाढते, रुपया घसरतो. म्हणूनच अनेकदा आपण पाहतो भारतीय शेअर बाजार चांगला असतानाही रुपया कमजोर होत असतो. कारण दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. परदेशी गुंतवणूकदार भारतातून पैसे का काढत आहेत? आता एक महत्त्वाचा प्रश्न, जर भारत इतक्या वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असेल तर मग विदेशी गुंतवणूकदार पैसे का काढत आहेत? आणि याचं उत्तर थोडं सोपं आहे. गुंतवणूकदार भावना पाहून पैसे गुंतवत नाहीत ना. ते फक्त प्रॉफिटसाठी पैसे गुंतवतात. त्यांना जिथे जास्त फायदा तिथे ते जातात. आज अमेरिकेने व्याजदर वाढवले आहेत ते नक्की, पण त्यामुळे अमेरिकन बॉन्ड्स आणि डॉलर अधिक आकर्षित झाले. समजा तुमच्याकडे 100 रुपये आहेत आणि एक बँक तुम्हाला 5% व्याज देते, दुसरी बँक तुम्हाला 8% व्याज देते, तर तुम्ही कुठे पैसे ठेवाल? साहजिकच दुसऱ्या बँकेत ना. जगातील मोठे गुंतवणूकदारही तेच करतात. आज अनेकांना डॉलरमध्ये पैसे ठेवणं सुरक्षित वाटतंय म्हणून भारतासह अनेक देशातून पैसा बाहेर जातोय. पण इथे एक गोष्ट आपण स्वीकारली पाहिजे, फक्त बाहेरच्या परिस्थितीला दोष देऊन चालणार नाही. आपल्यालाही स्वतःकडे पाहावं लागेल. कारण गुंतवणूकदार भारतात आले की त्यांना चांगले रस्ते हवे असतात, सोपे नियम हवे असतात, स्थिर कर व्यवस्था हवी असते, वेगवान न्याय व्यवस्था हवी असते, धोरणांमध्ये सातत्य हवं असतं. आणि या गोष्टींमध्ये आपण अजूनही खूप मागे आहोत. हे वास्तव्य आहे आणि वास्तव स्वीकारल्याशिवाय आपल्याला उपाय सापडत नाहीतच. चीन, जपान आणि भारत फरक नेमका कुठे आहे? आता तुम्ही विचाराल, जर परिस्थिती इतकी कठीण असेल तर मग चीनचं चलन जे आहे ते इतकं स्थिर कसं? जपान कसा टिकतो? सिंगापूर का मजबूत आहे? प्रत्येक देशाचा आर्थिक खेळ वेगवेगळा असतो. चीनचं उदाहरण घेऊया आपण. चीनमध्ये पैसा सहज आत बाहेर जाऊ शकत नाही. सरकारचे कडक नियंत्रण असते, म्हणून अचानक भांडवल बाहेर पडत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चीन जगाला प्रचंड प्रमाणात वस्तू विकतो. मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, मशिनरी, कपडे, काय नाही विकत चीन. परिणामी डॉलर सतत चीनमध्ये येत राहतो. भारताच्या बाबतीत उलट आहे. आपण आयात जास्त करतोय, निर्यात कमी करतोय, म्हणून डॉलरचा तुटवडा निर्माण होतो. आता जपानकडे पाहू. जपान एक विकसित देश आहे. तिथले लोक आणि कंपन्या जगभर गुंतवणूक करतात आणि संकटाच्या काळात तो पैसा पुन्हा जपानमध्ये परत येतो. म्हणून त्यांची परिस्थिती वेगळी असते. सिंगापूरकडे पाहिलं तर तिथे व्यापार, पर्यटन आणि वित्तीय सेवा प्रचंड मजबूत आहेत. लोक जगभरातून तिथे व्यवसायासाठी येतात.
म्हणून डॉलर सतत येत राहतो. आता इथे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की भारताची तुलना फक्त इतर देशांची करून उपयोग नाही. आपण स्वतःला विचारलं पाहिजे, आपण डॉलर कमवतो किती आणि खर्च किती करतो. कारण घर असो किंवा देश, उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाला की समस्या निर्माण होणारच. रुपया वाचवायचा असेल तर फक्त भाषणांनी चालणार नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे उपाय. कारण समस्या सगळ्यांना माहीत आहेत, पण उपायांवरती चर्चा फार कमी होते. रुपया वाचवायचा असेल तर सर्वात आधी तेलावरती अवलंबित्व कमी करावं लागेल. कारण भारताच्या आयात बिलमध्ये सर्वात मोठा वाटा तेलाचा आहे. दरवर्षी अब्जावधी डॉलरचं तेल आपण बाहेरून विकत घेतो आणि भारताची अर्थव्यवस्था वाढेल तसं तेलाचं बिलही वाढणार. म्हणून फक्त इंधन वाचवा असं सांगून उपयोग नाहीये. लोकांना पर्याय द्यावे लागतील. चांगल्या बस सेवा, विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक, इलेक्ट्रिक बसेस, सुरक्षित पदचारी मार्ग, सायकल ट्रॅक, मेट्रोला जोडणारी व्यवस्था. आज अनेक शहरांमध्ये लोकांना मेट्रोपर्यंत पोहोचणंच अवघड जातं. शेवटचं 1-2 किलोमीटरचा प्रवास सर्वात मोठी अडचण असते आणि म्हणूनच लोक स्वतःची गाडी वापरतात. सरकारने जर खरंच इंधन बचत करायची असेल तर भाषणांपेक्षा पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करावी लागेल. कारण खरा बदल घोषणांमुळे होत नाही, तर व्यवस्थेमुळे होतो. भारतीयांनी परदेशात फिरू नये, पण का? आता येऊया त्या मुद्द्यावर ज्यावर खूप चर्चा झाली होती. परदेशात फिरायला जाणं कमी करा. पहिल्यांदा ऐकल्यावर ही गोष्ट देशहिताची वाटते. कारण जेव्हा आपण परदेशात फिरायला जातो तेव्हा हॉटेलसाठी पैसे खर्च होतात, तिकिटांसाठी पैसे खर्च होतात, खरेदीसाठी पैसे खर्च होतात आणि या सगळ्यांसाठी शेवटी डॉलरच लागतो ना. म्हणजेच भारतातून पैसा बाहेर जातो आणि हे तर्कशुद्ध आहे. पण इथे प्रश्न विचारायला हवा की भारतीय लोक परदेशात का जातात? फक्त फोटो काढण्यासाठी? फक्त सोशल मीडियावरती एक पोस्ट अपलोड करण्यासाठी? तर उत्तर आहे नाही. अनेकदा कारण असतं सोय, व्यवस्था आणि अनुभव. आपल्याकडे पर्यटन स्थळांची कमतरता नाहीये. आपल्याकडे काश्मीर आहे, लडाख आहे, कोकण आहे, अंदमान आहे, ईशान्य भारत आहे, राजस्थान आहे, केरळ आहे. अशी कितीतरी ठिकाणं आहेत जी जगातल्या कोणत्याही देशाची स्पर्धा करू शकतात. पण प्रश्न इथे सौंदर्याचा नाहीये, प्रश्न अनुभवाचा आहे. समजा एखाद्या व्यक्तीला कोकणात जायचं आहे, तर ट्रेनचं आरक्षण मिळणं कठीण होतं. रस्ते काही ठिकाणी खराब असतात, पर्यटकांसाठी माहिती कमी असते, सुविधा मर्यादित असतात आणि या उलट अनेक परदेशी ठिकाणी संपूर्ण प्रक्रिया सोपी असते. तिकीट बुक करा, हॉटेल बुक करा आणि निघा. म्हणून जर खरंच भारतीयांना भारतातच जास्त फिरावं असं वाटत असेल तर पर्यटन क्षेत्राला गंभीरपणे घ्यावं लागेल ना. फक्त जाहिराती करून पर्यटन नाही वाढणार आहे. अनुभव सुधारावा लागतो. कारण पर्यटक एकदा येतो, पण अनुभव चांगला असेल तर तो पुन्हा येतो. आणि पर्यटन हा फक्त एक मनोरंजनाचा भाग नाहीये. इथं हा तो विषय नाहीये. तो डॉलर कमवण्याचा एक उद्योग आहे. परदेशी पर्यटक भारतात येतात तेव्हा ते डॉलर घेऊन येतात. आपल्याला ज्याची आज सर्वात जास्त गरज आहे तो डॉलर. म्हणून पर्यटनाकडे केवळ एक फिरण्याचा विषय म्हणून नाही, तर आर्थिक संधी म्हणून पाहायला हवं. सोने, प्रेम की आर्थिक समस्या? आता त्या मुद्द्यावर येऊया ज्याने सर्वात मोठा वाद निर्माण केला. ते म्हणजे सोनं. भारतीयांची आणि सोनं यांची नाती खूप जुनी आहेत. घरातलं लग्न असो, सण असो किंवा एखादी बचत, सोनं जवळपास प्रत्येक भारतीय कुटुंबाच्या आयुष्याचा भाग आहे, बरोबर? विशेषतः म्हणजे मध्यम वर्गात. कारण अनेक लोकांसाठी सोनं म्हणजे एक सुरक्षा आहे. बँकवर विश्वास नसला, शेअर मार्केट समजत नसलं तर सोनं समजतं आणि म्हणून लोक सोनं घेतात. आता सरकार म्हणतं की सोनं कमी खरेदी करा, कारण त्यासाठी डॉलर खर्च होतात आणि हे आर्थिकदृष्ट्या अगदी बरोबर आहे. कारण भारत वापरत असलेल्या सोन्यापैकी बहुतेक सोनं आयात करतो, म्हणजे बाहेरून आणतो आणि आता त्यामुळे डॉलर बाहेर जातात. पण इथे मला एक प्रश्न पडतो, सामान्य माणसाने सोनं खरेदी करणं थांबवावं ही अपेक्षा करणं सोपं आहे, पण लोक सोन्याकडे का वळतात याचाही विचार करायला हवा. जर लोकांना इतर गुंतवणूक पर्यायांवरती विश्वास वाटला, जर आर्थिक साक्षरता वाढली, जर दीर्घकालीन बचतीसाठी सोपे पर्याय लोकांपर्यंत पोहोचले, तर लोक आपोआप विविध गुंतवणूक करतील. फक्त सोनं घेऊ नका असं सांगून समस्या तर सुटणार नाहीये ना. कारण प्रत्येक आर्थिक वर्तमानामागे ना एक कारण असतं आणि ते कारण समजून घेतल्याशिवाय बदल होत नाही. रुपया वाचवायचा असेल तर नेतृत्वाने उदाहरण घालून द्यावं. आता एक कठीण
पण महत्त्वाचा मुद्दा, ओके, सामान्य नागरिकांना काटकसर करावी हे योग्य आहे, पण नेतृत्वानेही उदाहरण घालून दिलं पाहिजे. कारण लोक नेत्याचं ऐकत नाहीत, लोक नेत्यांना पाहतात. तुम्ही काय बोलता यापेक्षा तुम्ही काय करता हे लोक जास्त पाहतात. जर देश इंधन बचतीबद्दल बोलत असेल तर अनावश्यक ताफे कमी झाले पाहिजेत. जर काटकसरीबद्दल तुम्ही बोलत असाल तर अनावश्यक सरकारी खर्च कमी झाला पाहिजे. जर साधेपणाबद्दल बोलत असाल तर ते वर्तनातही दिसलं पाहिजे. कारण विश्वास हा भाषणांनी निर्माण होत नाही, तो कृतीतून निर्माण होतो. आणि जेव्हा लोकांना वाटतं की नियम फक्त त्यांच्यासाठी आहेत तेव्हा नाराजी जास्त वाढते. पण जेव्हा लोकांना दिसतं की सगळे समान नियम पाळत आहेत तेव्हा सहकार्य जास्त वाढतं. देश चालवण्यासाठी फक्त कायदे पुरेसे नसतात, तर विश्वास लागतो आणि विश्वास कमवावा लागतो. खरी समस्या रुपया नाहीये, आपली रचना आहे. आता या संपूर्ण चर्चेचा सारांश समजून घेऊया. रुपया घसरतोय ही समस्या आहे, पण खरी समस्या रुपया नाही, खरी समस्या आहे आपण तेलासाठी परावलंबी आहोत. आपण मोठ्या प्रमाणात तेल बाहेरून आणतोय, आपली निर्यात अजूनही अपेक्षा इतकी वाढलेली नाही. आपण सार्वजनिक वाहतुकीकडे पुरेसं लक्ष दिलेलं नाही. आपण पर्यटन क्षेत्राची पूर्ण क्षमता वापरलेली नाही आणि आपण डॉलर कमवण्यापेक्षा डॉलर खर्च जास्त करतोय. रुपया ही फक्त फक्त लक्षणं आहेत, आजार वेगळा आहे. आणि जोपर्यंत आपण मूळ कारणांवरती काम करत नाही तोपर्यंत रुपयावरती दबाव राहणारच. आणि हो, RBI काही काळ परिस्थिती नियंत्रण करू शकते, फॉरेस्ट रिझर्व्ह वापरू शकते, बाजारात हस्तक्षेप करू शकते, पण कायमस्वरूपी उपाय तिथे नाही. कायमस्वरूपी उपाय आहे जास्त उत्पादन, जास्त निर्यात, चांगली पायाभूत सुविधा, स्वस्त आणि प्रभावी सार्वजनिक वाहतूक, मजबूत पर्यटन क्षेत्र आणि जगभरातून गुंतवणूक आकर्षित करणारी अर्थव्यवस्था. शेवटचा प्रश्न, जबाबदारी नेमकी कोणाची? आणि व्हिडिओ संपवण्याआधी एक प्रश्न तुमच्यासाठी, रुपया वाचवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? फक्त सरकारची की फक्त जनतेची? माझ्या मते दोघांची. सामान्य नागरिकांनाही जबाबदारीने वागलं पाहिजे, पण त्याचवेळी सरकारनेही स्वतः उदाहरण सेट केलं पाहिजे, घालून दिलं पाहिजे. कारण देश हा एकतर्फी चालत नाही. सरकार आणि जनता दोघे मिळून देश चालवतात आणि आज रुपया दबावाखाली आहे, पण भारताकडे संधीची कमतरता नाही. आपल्याकडे लोकसंख्या आहे, बाजारपेठ आहे, उद्योग आहेत, तंत्रज्ञान आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रचंड क्षमता आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे, आपण समस्येवरती चर्चा करून थांबणार आहोत की खरंच उपायांवरती काम करणार आहोत? तुमचं मत नक्की कळवा. कारण मी मराठी द कॉमन मॅन. आपण फक्त बातम्या पाहत नाही तर त्या बातम्यांमागचं वास्तव्य समजून घेण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह.